आज मी बनवत आहे बघा मस्त असं रव्याचं उपीट. उपीट म्हणजे का बनवत आहे कारण खूप दिवस चालू बनवलेलं पण नव्हतं आणि आज म्हटलं थोडंसं जेवण पण शिल्लक वगैरे काही नव्हतं तर आज मस्त असं रव्याचं उपीट बनवायचं. तर यामध्ये बघा मी टमॅटो घातलेला आहे कारण टमॅटोमुळे काय होतं तर छान अशी टेस्ट पण येते. टमॅटो आपण तेलामध्ये चांगला असा भाजून घेतलेला आहे बघा आता. तर यामध्येच आपण थोडीशी हळद घालणार आहोत आणि त्यानंतर रवा जो आहे तो यामध्ये परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण पाणी ओतणार आहोत आणि छान असं जे आपलं उपीट आहे ते बनवून ठेवणार आहोत. तर बघा आज अथर्वची आहे शाळा आणि त्याचा डबाही बनवायचा आहे. तर इथे मी कणिक वगैरे असं मळून ठेवले. तिथं बेसनचं पीठ आहे ते भरून ठेवलेलं होतं त्याला पोळी बनवून देण्यासाठी. तर त्याच्यामध्ये मी हळद वगैरे असं छान टाकलेली आहे, परतून वगैरे घेतलं. तर यामध्ये आपण आता रवा टाकणार आहोत. तर इथे आपण रवा टाकलेला आहे, छान असा आपण परतून घेतो एकसारखा. तर इथं आपल्याला जेवढं हवं आहे तितकं आपण आता ह्यामध्ये पाणी वगैरे ओतलेलं आहे. छान असा आपला रवा आहे बघा, गोटाई वगैरे फोडून घेतलेला आहे. छान असा शिजून वगैरे द्यायचा आहे. खूप दिवसानंतर आज बनवलेला आहे आणि रात्री तुम्हाला व्हिडिओ आपला चॅनलवरती आलेलाच आहे. लाडू बनवलेले दाखवले आहेत कारण ती माझ्या पुतणीसाठी द्यायची होते कारण ती मुंबईला जॉबला असल्यामुळे तिला तिकडे द्यायचे होते ते लाडू. त्यासाठीच मी मस्त असे रव्याचे बिना पाकातले लाडू बनवलेले होते. अगदी तुपामध्ये भाजून घेतलेला होता छान असा रवा आणि म्हटलं खूप दिवस झाला तर उपीट केलेलं नाही आहे तर आज नाश्त्यासाठी उपीट पण बनवायचा आणि अथर्वचा डबा पण. आणि तो काल मी तिला जेवायला बोलवल्यानंतर तिच्यासोबतच तो गावातल्या घरी आमच्या गेलेला आहे आणि तो तिथेच राहिलेला आहे. मग त्याचा डबा पण मला बनवायचा होता आणि उपीट बघा मस्त असं पातळ असं बनवलं ना तर खूप खायला भारी लागतं आणि दाटसर असं घट्ट असलं ना तर खायला एवढं टेस्टी लागत नाही. तर आपल्याला जसं हवं आहे तसं आपण बनवू शकतो. टमॅटोमुळे काय होतं तर खूप छान अशी टेस्ट येते. तर आता अथर्व पण येईल, त्याच्या कसं आहे 9 वाजता क्लास चालू झालेला आहे. आता 10 वाजता ह्याच्या आधी होता पण आता कसं झालं 9 वाजता आमचं काम आहे 10 वाजेपर्यंत. मग ते 10 वाजता सुटतं आणि तिथून पुढं मग मॅनेज होत नाही आहे त्याला सोडण्यासाठी. त्यामुळे तो आज नाही गेलेला क्लासला. तोपर्यंत म्हटलं आपण मस्त अशी बेसनची पोळी चपाती बनवून ठेवायचं. मग नाश्त्यासाठी मस्त असं उपीट पण बनवायचं म्हणजे तो खाऊन वगैरे जाईल. असं वेगळं काहीतरी बनवलं की मुलंही खातात, सगळ्यांनाच नाश्ता पण होतो. त्यासाठी माझं रव्याचं जे उपीट आहे ते बनवायचं चालू होतं आणि आज जी माझी पुतणी आहे ती जाणार आहे त्यामुळं त्याला तो संध्याकाळचा असं दीदीला घालवण्यासाठी म्हणजे पाठवण्यासाठी जातो सोडायला वगैरे पोलीसपर्यंत. बघा कुठलाही पदार्थ आपण जर मनापासून जर केला तर तो खायला खूप भारी लागतो. अगदी मनापासून करणे खूप महत्त्वाचं आहे. तर आपलं मस्त असं बघा उपीट जे आहे ते तयार झालेलं आहे. तुम्ही कसं बनवता नक्की सांगा. माझी फक्त पद्धत जी आहे ती दरवेळेला वेगवेगळी असते. काहीजण उडीद डाळी घालतात आणि मीही घालते कधी कधी. तर मस्त असं आपलं बघा उपीट तयार झालेलं आहे. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा. तर आता थोड्या वेळातच अथर्व पण येईल, त्याचा डबा वगैरे मला तयार ठेवायचा आहे कारण पुन्हा शाळेला जायला कधी ना उशीर होतो. वेळेतच जावं लागतं शाळेला पण क्लास जरी नसला तरी. त्यामुळे म्हटलं चला आता आपण मस्तपैकी उपीट तर बनवून ठेवूया आणि 1-4 चपात्या बनवून घ्यायच्या. त्यानंतर बेसनची पोळी म्हणजे तो डबा वगैरे भरून ठेवलं की नाश्ता वगैरे करून घेऊन जातो. दरवेळेला तो कसं करतो जेवण वगैरे जातो. आता आज नाश्ता बघितल्यानंतर तो नाश्ताच करणार. नाश्ता बघितल्यामुळे तो काय करणार नाश्ताच करणार. जेवण वगैरे दुसरं काही खायला नको म्हणणार त्यामुळे त्याला नाश्ता वगैरे द्यायचा. त्यानंतर मग जेवण त्याच्या डब्यामध्ये भरून ठेवायचं म्हणजे तो घेऊन वगैरे जातो. पाण्याची बॉटल वगैरे भरून आवरून ठेवलं की आवरायलाच त्याला अर्धा तास जातो. त्यानंतर मग तो शाळेला जातो आवरून. त्या क्लासचं टायमिंग 2 दिवस झालं म्हणजे बदललेले आहे वेळ. तर बघू आता सरांना वगैरे विचारतील का असं केलेलं आहे ते. कारण 10 वाजता कसं आमचं काम सुटल्यानंतर त्यांना सोडायला भारी वाटत होतं पण आता कसं होतं 9 वाजता ते कामावर असतात. मग सोडणार कोण असाही प्रश्न येतो. त्यामुळे आता बघूया शिक्षकांना विचारते. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.